कोकणात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। नदी 6.60 इंच पातळीवर पोहोचली आहे। त्यामुळे नदी किनाऱ्यावरील बंदर रोड पाण्याखाली गेलाय। पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। आपण उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड या ठिकाणी जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर। गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि जे पाठीमागे जे बघताय तुम्ही ते जगबुडी नदीचं पात्र आहे। अतिशय विस्तारलेलं जगबुडी नदीचं पात्र या ठिकाणी दिसतंय। किनाऱ्यावरील जो बंदर रोड आहे तो बंदर रोड पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। अतिशय विस्तीर्ण आणि रौद्र रूप आता जगबुडी नदीने धारण केलेला आहे। एका मोठ्या समुद्रासारखी नदी आता भासू लागली आहे। नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या खेड शहराला आता पुराचा धोका हा या ठिकाणी वाढताना दिसतोय। पावसाची संततधार सुरू आहे। पाऊस सातत्याने कोसळत आहे। कोकणामध्ये आत्तापर्यंत 100 मिलीमीटरपेक्षाही खेड तालुक्यामध्ये पावसाची नोंद ही गेल्या 24 तासामध्ये झालेली आहे। जगबुडी नदीच्या पाण्याची धोक्याची पातळी ही 7 मीटर आहे आणि आत्ता सध्या नदी ही 6.5 मीटरपेक्षा जास्त पातळीवरून वाहते आहे। एका बाजूला जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तर दुसऱ्या बाजूला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी या ठिकाणी बोगद्याच्या पासून काही अंतरावरच दरड कोसळलेली आहे। कोकणामध्ये पावसाचा कहर सुरू आहे। सातत्याने मुसळधार सरी कोकणामध्ये कोसळताना दिसत आहेत। जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसते आहे। अनुज जोशी, खेड,